विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ लेक्चर आपण 12वीसाठी घेत आहोत आणि HSC बोर्ड क्वेश्चन बँक सध्या सोल्यूशन आपलं चालू आहे. आपण रोटेशनल मोशन, रोटेशनल डायनामिक्स या चॅप्टरची क्वेश्चन बँक सोडवून घेतली पहिल्यांदा. त्याच्यानंतर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स दुसऱ्या चॅप्टरची सोडवून घेतली. तिसऱ्या चॅप्टरची कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस याची सोडवून घेतली. आता आज ऑसिलेशन्स या चॅप्टरची क्वेश्चन बँक आपण सोडवून घेत आहोत. हिअर मागे सांगितल्याप्रमाणे इथं MCQs अगोदर दिलेले आहेत. त्याच्यानंतर व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन्स दिलेली आहेत. त्याच्यानंतर शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन्स आणि लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन्स. MCQs 1-1 मार्काचे आहेत. त्याच्यामध्ये काही न्यूमेरिकल्स असतील, काही थेरॉटिकल आहेत. व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन्स याच्यामध्ये तुम्हाला 1 ते 2 ओळीमध्ये त्याचं उत्तर लिहायचं आहे. 1 मार्कासाठी विचारलेलं असतं. आणि शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन्स याच्यामध्ये 2 मार्कासाठी प्रश्न विचारलेले असतात. प्रत्येक सेक्शनमध्ये काही न्यूमेरिकल्स आहेत, काही थेरॉटिकल क्वेश्चन्स आहेत. आणि आता वन बाय वन वी विल सी. फर्स्ट MCQs 1 मार्क ईच. यात पहिला MCQ आहे, ए पार्टिकल इज मूविंग इन ए सर्कल विथ युनिफॉर्म स्पीड. इट्स मोशन इज पिरियडिक अँड सिंपल हार्मोनिक, नॉन पिरियडिक, पिरियडिक बट नॉट सिंपल हार्मोनिक आणि नॉन पिरियडिक बट सिंपल हार्मोनिक. आता बघा, याच्यामध्ये तुम्हाला डेफिनेशन्स सगळ्या माहीत असल्या पाहिजेत. पिरियडिक मोशन इज द मोशन विच रिपीट्स इटसेल्फ आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाइम. आणि सिंपल हार्मोनिक मोशन इन विच फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट अँड डायरेक्शन ऑफ फोर्स इज अपोजिट टू दॅट ऑफ डिस्प्लेसमेंट. आता याच्यामध्ये जर पाहिलं, a particle is moving along the circumference of circle with constant speed. Therefore, we can say that motion of the particle is periodic and this motion is uniform circular motion. But here we can say that this motion is not simple harmonic motion because here force is not directly proportional to displacement. म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हे पिरियडिक मोशन आहे, परंतु सिंपल हार्मोनिक मोशन नाही. म्हणजे थर्ड ऑप्शन इज करेक्ट ऑप्शन, पिरियडिक बट नॉट सिंपल हार्मोनिक. सेकंड MCQ, a particle is performing simple harmonic motion with amplitude A and angular velocity omega. The ratio of maximum velocity to maximum acceleration is. If we consider a particle performing SHM, then maximum velocity is given by A omega, where A is amplitude and omega is angular velocity, and maximum acceleration is given by A maximum is equal to A omega square. A omega square आपल्याला रेशो विचारलेला maximum velocity to maximum acceleration. Therefore, maximum velocity upon maximum acceleration is equal to A omega upon A omega square, that is 1 by omega. Therefore, the correct answer is 1 by omega.
Acceleration of a particle executing simple harmonic motion at mean position is. Acceleration of a particle performing simple harmonic motion at mean position. आता ॲक्सलरेशनचं एक्सप्रेशन येतं -ω²x आणि ॲट मीन पोझिशन डिस्प्लेसमेंट x इज इक्वल टू 0. therefore acceleration is minimum, that is 0 at mean position. and म्हणजे आपलं उत्तर ॲक्सलरेशन मिनिमम असतं 0 असतं मीन पोझिशनला आणि एक्स्ट्रीम पोझिशनला जर पाहिलं तर डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम असतं ए इतकं, म्हणजे ॲक्सलरेशन मॅक्झिमम असतं a² इतकं एक्स्ट्रीम पोझिशनला. त्याच्यानंतर चौथा MCQ. In seconds pendulum the mass of bob is 50 gram. If it is replaced by 100 gram mass then its period will be. आता seconds pendulum जर पाहिला तर seconds pendulum is the pendulum whose time period is exactly equal to 2 seconds. ज्याचा टाइम पिरियड 2 सेकंद असतो त्याला आपण सेकंड्स पेंडुलम म्हणतो. आणि टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम साठी फॉर्म्युला आहे t इज इक्वल टू 2π√L/g. period of simple pendulum depends on length of the pendulum and acceleration due to gravity and it is independent of mass of bob. म्हणजे टाइम पिरियड इंडिपेंडंट ऑफ मास ऑफ बॉब असल्यामुळं 50 ग्रॅमचा बॉब आहे, टाइम पिरियड 2 सेकंद आहे. इफ 50 ग्रॅम इज रिप्लेस्ड बाय 100 ग्रॅम then there will be no effect on time period, therefore time period remains the same, that is 2 seconds. The maximum speed of a particle executing simple harmonic motion is 10 meter per second. Maximum acceleration is 11.4 meter per second square. Time period is. म्हणजे बघा मॅक्झिमम वेलॉसिटी दिलेली आहे. मॅक्झिमम वेलॉसिटी इज इक्वल टू ए ओमेगा इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड and maximum acceleration is equal to a omega square, that is equal to 31.4 meter per second square किंवा याला आपण 10 पाय लिहू, कारण पायची व्हॅल्यू 3.14 म्हणजे 31.4 म्हणजेच 10 पाय. तर आपल्याला पिरियडिक टाइम विचारलेला आहे, तर आपण ए मॅक्झिमम अपॉन व्ही मॅक्झिमम जर घेतला तर ए ओमेगा स्क्वेअर अपॉन ए ओमेगा, दॅट इज ओमेगा इज इक्वल टू 10 पाय अपॉन 10, दॅट इज अ पाय. therefore t is equal to 2 पाय बाय ओमेगा 2 पाय अपॉन पाय, that is time period is 2 seconds. त्याच्यानंतर आपल्याला पहा 6th MCQ. when displacement of a simple harmonic oscillator is half its amplitude, its potential energy is 3 joule, its kinetic energy is. displacement is half the amplitude म्हणलेला आहे. x is equal to a/2. पोटेंशियल एनर्जी EP इज इक्वल टू काय फॉर्म्युला, EP इज इक्वल टू हाफ kx². पोटेंशियल एनर्जी इज इक्वल टू हाफ kx². therefore we can write half k, x is a/2, a²/4. therefore potential energy आपल्याला दिलेली आहे 3 जूल दिलेली आहे. 3 इज इक्वल टू हाफ k a², हाफ k a² अपॉन 4. आणि टोटल एनर्जी किती असते, हाफ k a² असते. म्हणजे E इज इक्वल टू वी कॅन राईट 3 × 4, दॅट इज 12 जूल.
Seventh MCQ, two SHMs have zero phase difference and equal amplitude. The resultant amplitude on their composition will be. आता composition दोन SHMचं composition असेल तर resultant amplitude साठी फॉर्म्युला R is equal to square root of A1 square plus A2 square plus 2A1 A2 cos alpha 1 minus alpha 2. Composition of two SHMs of same period and parallel to each other, then resultant amplitude is given by the formula R is equal to square root of A1 square plus A2 square plus 2A1 A2 cos alpha 1 minus alpha 2. From this we can say that resultant amplitude not only depends on A1 A2 but the phase difference alpha 1 minus alpha 2. Here we can say that the phase difference is 0. Alpha 1 minus alpha 2 is equal to 0. Then R is equal to, we can write square root of A1 square plus A2 square plus 2A1 A2 cos 0. Cos 0 is 1. That is equal to square root of A1 plus A2 square. That is equal to A1 plus A2. म्हणजे amplitude सेम दिलेला आहे A plus A, that is 2A. जर फेज डिफरन्स पुन्हा लक्षामध्ये ठेवा, जर अल्फा 1 मायनस अल्फा 2 इज इक्वल टू पाय रेडियन असेल याला इन फेज म्हणायचं आणि याला आउट ऑफ फेज म्हणायचं. आउट ऑफ फेजमध्ये दोन SHMs असतील. हे आपलं उत्तर झालं, पण मी पुन्हा सांगायलो तुम्हाला अल्फा 1 मायनस अल्फा 2 इज इक्वल टू पाय असेल तर R इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ A1 square plus A2 square plus 2A1 A2 cos pi is minus 1, that is equal to square root of A1 minus A2 square किंवा A1 minus A2 असतं. जर amplitude सेम घेतला तर A minus A is equal to 0 असेल. जर फेज डिफरन्स अल्फा 1 minus अल्फा 2 is equal to pi by 2 रेडियन असेल तर R is equal to, we can write square root of A1 square plus A2 square plus 2A1 A2 cos 90. cos 90 म्हणजे pi by 2. cos pi by 2 is 0. Therefore square root of A1 square plus A2 square जर amplitude सारखं घेतलं तर 2A स्क्वेअर येईल म्हणजेच A√2 येतो. A√2 येतो. म्हणजे आपल्याला फक्त एवढं विचारलेलं आहे. मी बाकीच्या केसेसही तुम्हाला सांगितल्या. म्हणजे हे झाले MCQs. त्याच्यानंतर व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन्स. A simple pendulum moves from one end to the other end in 1/4 second. What is the frequency? म्हणजे सिंपल पेंडुलम एका टोकावरून दुसऱ्या टोकाला जाण्यासाठी त्याला इथून इथपर्यंत जाण्यासाठी त्याला इथून इथपर्यंत जाण्यासाठी 1/4 सेकंद लागतात. म्हणजे सिंपल पेंडुलम इथून इथपर्यंत T/2 इतक्या टाईममध्ये जातो. तर यार इथून इथपर्यंत जाण्यासाठी T/2 इज इक्वल टू, वी कॅन राईट हिअर 1/4 सेकंद. तर T इज इक्वल टू 1/2 सेकंद. तर त्याचा टाईम पिरियड 1/2 सेकंद असला पाहिजे. कारण सिंपल पेंडुलम इथून इथपर्यंत T/4 पुन्हा T/4 पुन्हा T/4 पुन्हा T/4 म्हणजे टोटल टाईम T लागतो. म्हणजे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यासाठी हाफ टाईम लागतो. म्हणजे T/4 इज इक्वल टू 1/4 दिलेला, T/2 इज इक्वल टू 1/4 दिलेला आहे. तर T इज इक्वल टू 1/2 सेकंड. देअरफॉर N इज इक्वल टू 1/T, दॅट इज 1/1/2, दॅट इज 2 हर्ट्ज. फ्रिक्वेन्सी त्याची
2 हर्ट्ज असली पाहिजे. दुसरं बघा, ए पार्टिकल एक्झिक्यूट सिम्पल हार्मोनिक मोशन ऑफ 2 सेंटीमीटर ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. द फोर्स इज 4 न्यूटन. व्हॉट इज द फोर्स ॲट ए पॉइंट मिडवे बिटवीन द मीन अँड एक्स्ट्रीम पोझिशन. एखादा पार्टिकल SHM परफॉर्म करत असेल तर याला आपण मीन पोझिशन म्हणतो. हे पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, हे निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. इथं x इज इक्वल टू 0 असेल, इथं x इज इक्वल टू ॲम्प्लिट्यूड इतकं असेल. इथं फोर्स दिलेला आहे दॅट इज ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. ॲट एक्स्ट्रीम पोझिशन F इज इक्वल टू -kx असतं. दॅट इज k इंटू ए. निगेटिव्ह साईन म्हणजे फक्त डायरेक्शनसाठी आहे. तर एक्स्ट्रीम पोझिशनला फोर्स किती असेल, F इज इक्वल टू KA. हे आपल्याला दिलेलं आहे 4 न्यूटन. आपल्याला फोर्स कुठं विचारलेला आहे, या ठिकाणी फोर्स विचारलेला आहे. तर हा फोर्स F' म्हणू. तर F' इज इक्वल टू, हिअर वी कॅन राईट K इंटू X. दॅट इज K इंटू X इज इक्वल टू A/2. दॅट इज K ची व्हॅल्यू 4 दिलेली आहे. 4/2 म्हणजेच 2 न्यूटन. 2 न्यूटन इतका असेल. A simple pendulum inside a spacecraft, what will be its periodic time. आता सिंपल पेंडुलमचा टाइम पिरियड मी तुम्हाला सांगितला T इज इक्वल टू 2π√L/g. स्पेसक्राफ्टमध्ये ॲपरंट व्हॅल्यू ऑफ G इज 0. जीची व्हॅल्यू 0 आहे, म्हणजे जीची व्हॅल्यू इथं 0 ठेवली तर पिरियड इनफायनाईट येईल. म्हणजे a pendulum cannot be oscillated in spacecraft, that is a satellite. सॅटेलाईटमध्ये पेंडुलम ऑसिलेट होत नसतो, म्हणजे त्याचा पिरियड इनफायनाईट असेल. व्हॉट इज ॲम्प्लिट्यूड ऑफ SHM. ॲम्प्लिट्यूड म्हणजे याला ॲम्प्लिट्यूड म्हणता येईल. ॲम्प्लिट्यूड इज नथिंग बट मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल फ्रॉम द इक्विलिब्रियम पोझिशन मीन पोझिशन. मीन पोझिशन पासून पार्टिकल मॅक्झिमम एका साईडला किती अंतर जातो त्याला त्याचं ॲम्प्लिट्यूड म्हणायचं. म्हणजे हे ॲम्प्लिट्यूड असेल किंवा हे ॲम्प्लिट्यूड असेल असं आपल्याला म्हणता येईल. व्हॉट इज सेकंड्स पेंडुलम. सेकंड्स पेंडुलम इज अ पेंडुलम हॅविंग टाईम पिरियड इज इक्वल टू 2 सेकंड. की ज्याचा टाईम पिरियड 2 सेकंद असतो त्याला सेकंड्स पेंडुलम म्हणायचं. State the formula for frequency of SHM in terms of force constant. फोर्स कॉन्स्टंटच्या फॉर्ममध्ये फ्रिक्वेन्सी काढायची आहे. तर वी नो दॅट T इज इक्वल टू 2π√M/k. दिस इज द फॉर्म्युला फॉर पिरियड इन टर्म्स ऑफ फोर्स कॉन्स्टंट K. आपल्याला फ्रिक्वेन्सी विचारली आहे, तर N इज इक्वल टू 1/2π√K/M. दिस इज अ फॉर्म्युला फॉर फ्रिक्वेन्सी इन टर्म्स ऑफ फोर्स कॉन्स्टंट K. What does the phase of π/2 indicate in SHM. म्हणजे जर फेज π/2 असेल तर पार्टिकल इथं फेज 0 असेल आणि पार्टिकल इथं असेल तर फेज त्याचा π/2 असतो. म्हणजे फेज त्याचा जर π/2 असेल तर वी कॅन से दॅट द पार्टिकल इज ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. पार्टिकल हा एक्स्ट्रीम पोझिशनला असला पाहिजे. हे झाले शॉर्ट, व्हेरी शॉर्ट ॲन्सर टाईप क्वेश्चन्स की ज्याचं उत्तर तुम्हाला एका ओळीमध्ये द्यायचं असतं. त्याच्यानंतर शॉर्ट ॲन्सर टाईप. ए पार्टिकल इज परफॉर्मिंग SHM ऑफ ॲम्प्लिट्यूड 5 सेंटीमीटर अँड पिरियड 2 सेकंड. ॲम्प्लिट्यूड 5 सेंटीमीटर अँड पिरियड 2 सेकंड. Period 2 seconds. Find the speed of a particle at a point where acceleration is half its maximum value. म्हणजे acceleration is equal to formula काय, acceleration is equal to ओमेगा. acceleration मी कॅपिटल A वापरतो.
is equal to omega square x. Acceleration is directly proportional to displacement. म्हणजे जिथं डिस्प्लेसमेंट अर्ध होतं तिथं ॲक्सेलरेशन अर्ध होईल. म्हणजे डिस्प्लेसमेंट ॲक्सेलरेशन अर्ध कुठं होईल? a इज इक्वल टू a/2 कुठं असेल? when डिस्प्लेसमेंट x इज इक्वल टू a/2. ॲम्प्लिट्यूडचे अर्ध डिस्प्लेसमेंट असेल तर तिथं ॲक्सेलरेशन अर्ध असतं. तिथं आपल्याला वेलॉसिटी विचारली आहे. तर इथं पिरियड दिलेला आहे 2 सेकंद. म्हणजे ओमेगा इज इक्वल टू 2π/t, दॅट इज 2π/2, दॅट इज पाय ओमेगाला. तर वेलॉसिटी इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ a² मायनस x², दॅट इज ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ a² मायनस x किती आहे? a/2, a²/4, that is equal to omega square root of 3a²/4, that is root 3/2 into a omega. आता a ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला, that is 3/2. a ची व्हॅल्यू 5 सेंटीमीटरचं मीटर करा. ओमेगाची व्हॅल्यू पाय आहे. याचं कॅल्क्युलेशन करायचं. याचं कॅल्क्युलेशन येतं 13.6 into 10 to the power minus 2. 13.6 into 10 to the power minus 2 meter per second. त्याच्यानंतर the acceleration due to gravity on the surface of moon is 1.7 meter per second square. What is the time period of simple pendulum on the surface of moon if its time period on the surface of the earth is 3.5 second? आता अर्थवरती टाइम पिरियडसाठी फॉर्म्युला t इज इक्वल टू 2π√of L/g हे दिलेले आहे आपल्याला 3.5 सेकंद. आणि मूनवरती टाइम पिरियड t' म्हणू. तोच पेंडुलम आहे. मूनवरती गेल्यानंतर फक्त g बदलेल. t' इज इक्वल टू वी कॅन राईट 2π√of L/g'. Therefore t'/t is equal to √of g/g'. स्क्वेअर रूट ऑफ जी ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 9.8 आणि मूनवरती जी ची व्हॅल्यू दिलेली आहे 1.7. Therefore t' is equal to here square root of 98/17 into t ची व्हॅल्यू 3.5. याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. The calculation is nearly about 8.4 seconds. The total energy of a body of mass 2 kg performing SHM is 40 joule. Total energy of a body of mass 2 kg is 40 joule. The total energy of a body of mass 2 kg performing SHM is 40 joule. Find its speed while crossing the center of the path. आता आपल्याला काही करस्पॉन्डिंग फॉर्म्युली तुम्हाला काही माहीत असली पाहिजेत. म्हणजे काही प्रश्न असे असतात की प्रॉपर फॉर्म्युली माहीत असल्याशिवाय सोडवता येत नाही. म्हणजे आता टोटल एनर्जीचा फॉर्म्युला तुम्हाला पाहिजे. टोटल एनर्जी इज इक्वल टू हाफ m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर.
दॅट इज आणि मॅक्झिमम वेलॉसिटी किती असते ए ओमेगा असते आपण पाहिलं आता therefore E is equal to we can write 1/2m into V maximum square E दिलेला आहे 40 is equal to 1/2 into mass 2 into V maximum square that is equal to 2 cancel होऊन जाईल तर V maximum is equal to root of 40 that is 2 root of 10 2 root of 10 चं कॅल्क्युलेशन करावं लागेल 6.324 6.324 मीटर पर सेकंद कारण मेन पोझिशनला वेलॉसिटी किती असते मॅक्झिमम असते सेंटरला वेलॉसिटी मॅक्झिमम असते त्याच्यानंतर विचारलेला आहे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM differential equation of linear SHM we know that F is equal to minus of kx. This is equation of SHM, that is force is directly proportional to displacement as k is constant and negative sign shows that force and displacements are oppositely directed. Therefore we can say that F is equal to minus of kx is equation of SHM, and also we know that F is equal to mass into acceleration, or we can write m into d2x by dt2, that is double derivative of displacement is equal to acceleration. डिस्प्लेसमेंटचा एकदा डेरिव्हेटिव्ह घेतला की वेलॉसिटी येतं, वेलॉसिटीचा पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह घेतला की एक्सेलरेशन येतं, म्हणजे डिस्प्लेसमेंटचा डबल डेरिव्हेटिव्ह घेतला की एक्सेलरेशन येतं. इक्वेटिंग these two equations m into d2x by dt2 is equal to minus of kx किंवा m into d2x by dt2 plus k into x is equal to 0, or d2x by dt2 plus k by m into x is equal to 0 किंवा d2x by dt2 plus omega square x is equal to 0, omega square is equal to k by m लिहिता येतं. यालाही डिफरन्शियल इक्वेशन म्हणता येईल आणि वरच्यालाही डिफरन्शियल इक्वेशन म्हणता येईल. डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे इन टर्म्स ऑफ डिफरन्शिएशन. Define linear simple harmonic motion. Define linear simple harmonic motion. That is, linear simple harmonic motion is defined as a linear periodic motion in which magnitude of force is directly proportional to displacement and direction of force is opposite to that of displacement. म्हणजे डेफिनेशन्स ह्या पूर्णपणे बुकिश लँग्वेज असली पाहिजे आणि व्यवस्थित स्टेट केली पाहिजे. त्याच्यानंतर विचारलेलं आहे स्टेट एनी टू लॉज ऑफ सिंपल पेंडुलम. हियर पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज गिवन बाय t is equal to 2 pi square root of L by G. From this we can state 2 or 3 relations on these quantities. Here first is law of length. We can say that time period of simple pendulum is directly proportional to square root of its length when g is constant, when acceleration due to gravity is constant. किंवा at a given place म्हणजे g constant आहे. At a given place time period of simple pendulum is directly proportional to square root of its length. पहिला लॉ झाला. दुसरा लॉ टाइम पिरियड इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ जी. इथं जी कॉन्स्टंट आहे, इथं एल कॉन्स्टंट आहे.
Here we can say that time period of simple pendulum is direct inversely proportional to square root of acceleration due to gravity when L is constant. किंवा आपण त्याला असं म्हणू, फॉर ए गिवन सिंपल पेंडुलम म्हणजे L कॉन्स्टंट आहे. फॉर ए गिवन सिंपल पेंडुलम इट्स टाइम पिरियड इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीशी इन्व्हर्सलीमध्ये येतं. याचा अर्थ जी जर वाढवला तर पिरियड कमी होतो, जी कमी झाला तर पिरियड वाढतो. तीसरा, टाइम पीरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज इंडिपेंडेंट ऑफ मास ऑफ द बॉब. मासशी टाइम पीरियड इंडिपेंडंट आहे. दिस इज थर्ड लॉ म्हणता येईल. त्याच्यानंतर शॉर्ट आन्सर्स ह्याचे म्हणजे हे 3 मार्कासाठी विचारलेली आहेत. द पिरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ सिंपल पेंडुलम इन्क्रीजेस बाय 20% when its length is increased by 44 centimeter. Find initial length 44 centimeter. म्हणजे बघा, let original time period is capital T, original length is L, that is and new time period is T dash and new length is L dash. म्हणजे लेंथ 44 सेंटीमीटरनं वाढवल्यानंतर पिरियड 20% वाढलेला आहे. इफ लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम इज इन्क्रीज्ड बाय 44 सेंटीमीटर, इट्स पिरियड इज इन्क्रीज्ड बाय 20%. म्हणजे टी डॅश इज इक्वल टू वी कॅन राईट टी प्लस 20% ऑफ टी, that is t into 1 plus 0.2 or t dash by t is equal to 1.2. We know that t is equal to 2 pi square root of L by G. T dash is equal to 2 pi square root of L dash by G. Therefore t dash by t is equal to square root of L dash by L. Square root of L dash is L plus 44 upon L. This t dash by t is 1.2 दिलेला आहे. Therefore L plus 44 upon L is equal to 1.44, squaring on both sides. Therefore L plus 44 is equal to 1.44 L, or we can say that 0.44 L is equal to 0.44. तर L is equal to 44 upon 0.44, that is equal to 100 सेंटीमीटर, कारण L आपण सेंटीमीटरमध्ये घेतला इथं. that is equal to 1 मीटर. उत्तर सेंटीमीटरमध्ये येईल कारण आपण L सेंटीमीटरमध्ये घेतलेला होता. त्याच्यानंतर a particle performing SHM has velocities 8 cm per second and 6 cm per second at a displacement 3 cm and 4 cm respectively. That is V1 is equal to 8 cm per second, V2 is equal to 6 cm per second at displacements. x1 is equal to 3 cm and x2 is equal to 4 cm respectively. Calculate amplitude and period of SHM. म्हणजे दोन वेलॉसिटीज दिलेल्या आहेत, दोन डिस्प्लेसमेंट्स दिलेल्या आहेत.
म्हणजे दोन डिस्प्लेसमेंट्स आणि दोन वेलॉसिटीज दिलेला आहे. V1 इज इक्वल टू फॉर्म्युला V1 इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x1 स्क्वेअर and here V2 is equal to omega square root of a square minus x2 square. स्क्वेअर जर केला तर V1 स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर इंटू a स्क्वेअर मायनस x1 स्क्वेअर. V2 स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर इंटू a स्क्वेअर मायनस x2 स्क्वेअर. Therefore V1 स्क्वेअर मायनस V2 स्क्वेअर आपण घेऊ, फॉर्म्युला काढू आपण. V1 स्क्वेअर मायनस V2 स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर इंटू ओमेगा स्क्वेअर कॉमन घेतला a स्क्वेअर मायनस x1 स्क्वेअर मायनस a स्क्वेअर प्लस x2 स्क्वेअर. Therefore V1 square minus V2 square is equal to omega square into my a square minus a square cancel झाला x2 square minus x1 square. तर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू V1 स्क्वेअर मायनस V2 स्क्वेअर अपॉन x2 स्क्वेअर मायनस x1 स्क्वेअर कि ओमेगा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ V1 स्क्वेअर मायनस V2 स्क्वेअर अपॉन x2 स्क्वेअर मायनस x1 स्क्वेअर. तर t इज इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा दॅट इज 2 पाय डिवायडेड बाय ओमेगा म्हणजे इकडं x2 स्क्वेअर मायनस x1 स्क्वेअर अपॉन V1 स्क्वेअर मायनस V2 स्क्वेअर. हा ही प्रश्न विचारलेला आहे. शो दॅट here t is equal to 2 pi square root of x2 square minus x1 square upon v1 square minus v2 square, where v1 be the velocity at displacement x1, v2 be the velocity at displacement x2. आता values put up करो. 2 pi square root of x2 square 4 square म्हणजे 16 मायनस x1 स्क्वेअर 3 स्क्वेअर म्हणजे 9 अपॉन V1 स्क्वेअर 64 मायनस V2 स्क्वेअर 6 स्क्वेअर. that is equal to 2 pi square root of 16 minus 9, that is a 15. And 16 minus 9 is 5. Seven, 16 minus 9 upon square root of 7 is 7. Period is pi second. आणि पुन्हा काय विचारलेलं आहे आपल्याला, ॲम्प्लिट्यूड विचारलेला आहे. ॲम्प्लिट्यूड म्हणजे पिरियडची व्हॅल्यू कुठे एकामध्ये ठेवा, तर ओमेगा किती आला, ओमेगा इज इक्वल टू 2 पाय बाय टी, दॅट इज 2 पाय अपॉन पाय, दॅट इज ओमेगा इज 2. ओमेगाची व्हॅल्यू 2 आली, मग कुठल्या इक्वेशनमध्ये ठेवा इथं, V1 is equal to omega square root of a square minus x1 square किंवा V1 square is equal to omega square into a square minus x1 square. V1 square is 64 is equal to here 4 into a square minus 9.
that is a square minus 9 is equal to 16, a square is equal to 25, तर a is equal to 5 centimeter. त्याच्यानंतर a particle performs linear SHM of period 4 second, t is equal to 4 second and amplitude 4 centimeter. Find the time taken by it to travel a distance of 1 centimeter from extreme position. म्हणजे ॲम्प्लिट्यूड दिलेला आहे आपल्याला 4 सेंटीमीटर आणि इथून 1 सेंटीमीटर अंतर कवर करण्यासाठी टाईम विचारलेला आहे. तर डिस्प्लेसमेंट इथून मोजायचं. डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू 4 मायनस 1 दॅट इज 3 सेंटीमीटर. आता पिरियड दिलेला आहे म्हणजे ओमेगा इज इक्वल टू 2 पाय बाय 4 दॅट इज पाय बाय 2 सेकंद. म्हणजे काय दिलेलं आहे पहा. ॲम्प्लिट्यूड दिलेला आहे 4 सेंटीमीटर, पिरियड दिलेला आहे 4 सेकंद. तर पार्टिकलला 1 सेंटीमीटर अंतर एक्स्ट्रीमपासून कवर करण्यासाठी टाईम किती लागेल. ॲज पार्टिकल स्टार्ट्स इट्स मोशन फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन वी कॅन राईट एक्स इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी. एक्स्ट्रीमपासून मोशन सुरुवात होत असल्यामुळं एक्स इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी आपल्याला म्हणता येईल. एक्सची व्हॅल्यू 3 इज इक्वल टू 4 कॉस ओमेगा टी दॅट इज कॉस ओमेगा टी इज इक्वल टू 3/4 दॅट इज 0.75. तर ओमेगा टी इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 0.75. कॉस इनवर्स काढून तुम्हाला टाईम काढावा लागतो. ओमेगाची व्हॅल्यू π/2 दिलेली आहे आपल्याला इंटू टी इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 0.75. येणार डिग्रीमध्ये येईल. डिग्रीचं रेडियनमध्ये कन्वर्शन करा किंवा याला सरळ π/2 म्हणजे 90 डिग्री पर सेकंद येईल. 90 डिग्री इंटू टी करा आणि टी काढा. टाईम टी इज इक्वल टू 0.46 सेकंद येतं. टाईम टी इज इक्वल टू 0.46 सेकंद येतं. म्हणजे येणारा ॲन्सर याच्यात लॉग टेबलमध्ये पाहून कॉस इनवर्स 0.75 डिग्रीमध्ये येईल. डिग्रीचं रेडियन करा कारण इकडं रेडियन आहे. π/2 टी इज इक्वल टू या डिग्रीचं रेडियन करा आणि टाईम काढा. टाईम 0.46 सेकंद येतो. त्याच्यानंतर ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड ऑफ कॉम्पोजिशन ऑफ 2 SHMs हॅव्हिंग सेम पिरियड अँड सेम अलॉंग द सेम पाथ. म्हणजे जे ॲम्प्लिट्यूडचं एक्सप्रेशन आपण काढलेलं होतं R इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 कॉस अल्फा 1 मायनस अल्फा 2 त्याचं डेरिवेशन विचारलेलं आहे. ते डिफाईन. त्याच्यानंतर ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ ए सिम्पल पेंडुलम. सिम्पल पेंडुलमचा पिरियड विचारलेला आहे. टी इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ L/G. त्याच्यानंतर using differential equation of linear SHM obtain expression for acceleration, velocity and displacement of simple harmonic motion. म्हणजे d2x/dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर x इज इक्वल टू 0 याच्यावरून ॲक्सलरेशन, वेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंटची एक्सप्रेशन्स काढायची आहेत. जे की हे सुद्धा मोठं डेरिवेशन आहे.
जे की आपण घेतलेलं आहे ते पहा नीट. Define ideal simple pendulum, obtain expression for its period. Ideal simple pendulum is the pendulum in which a particle or point mass is suspended by means of weightless, inextensible, twistless string from a rigid support. आणि त्याचा पिरियडचं एक्सप्रेशन विचारलं आहे. Deduce the expressions for kinetic energy, potential energy and total energy of a particle performing SHM and on what factor total energy depends. म्हणजे आपल्याला पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी आणि टोटल एनर्जीचे एक्सप्रेशन्स विचारलेली आहेत. दॅट इज कायनेटिक पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू हाफ के एक्स स्क्वेअर किंवा हाफ m ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी ई के इज इक्वल टू हाफ के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर दॅट इज हाफ m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि टोटल एनर्जी हाफ के ए स्क्वेअर दॅट इज हाफ m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. म्हणजे हे डेरिवेशन्स तिन्हीचेही डेरिवेशन्स आहेत ते आपल्याला डिराईव्ह करावे लागतील. आता टोटल एनर्जी कशावरती अवलंबून आहे? डिपेंड्स ऑन स्क्वेअर ऑफ अँग्युलर वेलॉसिटी अँड स्क्वेअर ऑफ ॲम्प्लिट्यूड म्हणता येईल. म्हणजे हे शॉर्ट ॲन्सर टाईप, लॉंग ॲन्सर टाईप किंवा हे थेरी आणि न्यूमेरिकल्स आपल्याला म्हणता येईल. म्हणजे हा ऑस्युलेशन चॅप्टर आहे. ऑस्युलेशन चॅप्टर बोर्ड आणि नीटच्या दृष्टिकोनातून, जेईच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा चॅप्टर आहे. म्हणून हा चॅप्टर व्यवस्थित प्रिपरेशन करणे गरजेचं असतं. ओके, थँक्यू.